तर हे मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण आज चाललोय पुण्याला. पुण्याला दगडूशेठ गणपतीला चाललोय आपण. जर टाइम भेटला तर बाकी पण पुणे एक्सप्लोअर करूनच. तर आज सकाळी इंट्रो करायला भेटला नाही मला, कारण की अंधार होता, म्हणून आता इंट्रो करतोय ट्रेनमधूनच. तर आम्ही पकडले 7:30ची डेक्कन ट्रेन आणि ती पोहोचेल 11:15 पर्यंत. तर बघूया पुढे काय होतंय, कसं होतंय, जे काय आहे ते सगळं अपडेट देऊया ना. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण डायरेक्ट आता पुणे स्टेशनला, कारण की इथे खूप आवाज येतो, रेकॉर्डिंग करायला जमणार नाही, आवाज देता येणार नाही. पण छोटे छोटे ग्लिम्स टाकेन मी इकडे तिकडे, जसं की आता तुम्ही बघू शकता तुमच्याकडे नाही दिसणार. तर भेटूया आपण डायरेक्ट आता पुणे स्टेशनला. तुझं काय स्वप्न आहे की कुठे जावं? फिरायला दुबई. हां, दुबई. म्हणून स्पेसिफाय केलं. मला माहिती तुझा आहे ना स्वप्न. तुझा बोट दिले तो हात पकडते, हात काय माणूस पकडते. म्हणून मी बोलली आउट ऑफ इंडिया जायच्या ऐवजी तुला असं काय. जम्मू काश्मीर म्हणाली. जम्मू काश्मीर म्हणाली मला जायचं आहे. जावं. आमची डेक्कनची ट्रेन आली. सीट कुठे? ती बघ सीट. कर्जतचा या मामाचा समोसा नक्की का मस्त आहे. कॉपीराईटमुळे मीच गातोय. आम्ही उतरलो शिवाजी नगरला. तर तुम्ही आता तुम्हाला दाखवतो. हा हे शिवाजी नगर. जरा चेंजेस झालेत. आपण आता उतरलो आहे शिवाजीनगर. शिवाजीनगरवरून जवळ आहे दगडूशेठ हलवाई गणपती. तर आपण तिकडे उतरलो आहे. आता इथून कसं जायचं, काय जायचं, सगळं मी रेकॉर्ड करून तुम्हाला सांगेन. शिवाजीनगर स्टेशनवरून 30 रुपयाची शेअरिंग रिक्षा करून आम्ही पोहोचलो दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. हे गणपती मंदिराचं एंट्रन्स होतं. इथून आम्ही चप्पल ठेवले आणि VIP पास घेतले, जे 100 रुपये होतं, आणि एक प्लेट घेतली. त्याची गर्दी खूप कमी असल्यामुळे दर्शन आमचं 5-10 मिनिटातच झालं. याची नौटंकी बघत आम्ही निघालो इथून. आणि आता आम्ही चाललोय सरसबागसाठी. परत आम्ही 30 रुपयाची शेअरिंग रिक्षा पकडली. कसं वाटतंय लहानपणी रेकॉर्डच करत पाय काय आता पायला आणलं राहिले. आम्ही आता चाललोय सारसबाग. भेटा आता डायरेक्ट तिकडेच. आता आपण सारसबागला आलोय. बघूया आता इथे कसं जायचं, काय जायचं मला दाखवतो. ही माझी बहीण आणि माझी मम्मी. ही माझी मम्मी. थांबा तिला तो माणूस एकटा फिरायला. आणि हे माझे पप्पा. थांबा दिसणार नाही कारण की ते जाम पुढे चालतं. एकटे फिरतायत ते. तर आपण तिकडे जाऊया, बघूया व्हिडिओ काढायला भेटते की नाही. तर सारसबागचा आमचं झालं आहे गणपती. आणि ही बघा तुटकी फुटकी इथे लागलंय, इथे लागलंय, नुसतं पडत राहते ही नॉन सेन्स. आणि हे बघा हसतायत तिचे पप्पा.
सरसबागचा गणपती करून आम्हाला लागली भूक. आम्ही पेट पूजा करायला अप्सरा व्हेज रेस्टॉरंटमध्ये बसलो. जेवण ठीकठाक होतं. ते आम्ही जेवून गप्पा बिप्पा मारून आम्ही निघालो. इथे पण आम्हाला 30 रुपये शेअरिंग रिक्षा भेटली. तर आम्ही ती रिक्षा पकडून आम्ही पोचलो शनिवारवाडा. तर आपण आता शनिवारवाड्याला पोचल्यानंतर 20 रुपये एंट्री तिकीट QR कोड स्कॅन करून आम्ही पोचलो शनिवारवाड्याच्या आत. शनिवारवाडा बघितल्यानंतर त्याच्या समोर होतं लाल महल. तर आम्ही तिकडे गेलो. लाल महलमध्ये घुसता आम्हाला भेटला आमचा एक सबस्क्रायबर. नाही सबस्क्रायबर नाही, असं तर रँडम मुलगा होता. त्याने हाय केलं, मी पण हाय केलं. आता आम्ही चाललोय कसबा पेठ गणपती. तर आता तिकडे जाऊन मग आम्ही स्टेशनला येणार पुणे. चला मग भेटूया आपण डायरेक्ट आता कसबा पेठ. रस्त्यात मला दिसले ही सुंदर गणपतीची मूर्ती. कसबा पेठ गणपती मंदिराच्या आतमध्ये रेकॉर्डिंग आणि फोटोग्राफी अलाउड नव्हती, म्हणून आम्ही रेकॉर्डिंग आणि फोटोग्राफी काय केली नाही. कसबा गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुणे स्टेशनसाठी. कारण की आमचे सगळे जे बघायचे ते बघून झालेले. तर आम्ही निघालो डायरेक्ट पुणे स्टेशन. तर तिकडे जाण्यासाठी आम्हाला आमच्या 4 जणांचे मिळून 60 रुपये घेतले. काल घरी लेट आल्यामुळे ब्लॉग एंड करता आला नाही. तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर तेही कमेंट करून सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.